तर शेवग्याचं झाड खूप उंच गेलेलं आहे, थंडी जास्त आहे या ठिकाणी आणि खूप सुंदर दिसत आहेत श्रीकृष्ण भगवान आमचे। हरे कृष्ण मैत्रिणो, आता आमची उदक शांतीची पूजा झालेली आहे आणि ब्राह्मण गेलेले आहेत त्यांच्या घरी, पूजा विसर्जन झालेली आहे। फक्त आता गणपतीला देवघरामध्ये ठेवते आणि हे सगळं आवरून घेते। तर आज 14व्या दिवशी उदक शांती केलेली आहे। काल आमच्या सासऱ्यांचं 13वं होतं आणि आज 14व्या दिवशी उदक शांती केलेली आहे आम्ही। तर छान वाटलं, कुठलीही पूजा केल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं। आणि आज आम्ही श्रीकृष्णाला आंघोळ घातलेली आहे 13 दिवसातून। श्रीकृष्णाला हा नवीन ड्रेस आणलेला उलनचा घातलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत श्रीकृष्ण भगवान आमचे। मी आता देवासाठी गोड नैवेद्य बनवत आहे, तो म्हणजे शिरा। तसा तर देवाला नैवेद्य दाखवला नाही पेड्याचा, पण म्हणलं आपल्या घरच्या देवतांना गोड नैवेद्य आज दाखवावा। आज 13 दिवसातून पूजा केलेली आहे मी। काल करायची होती ऍक्च्युली, पण काल 13वा होता तर खूप घाई झाली। म्हणलं सकाळ सकाळी पहाटे 5 वाजता उठले आणि स्वच्छ मंदिर वगैरे पुसलं आणि पूजा केलेली आहे। हे सगळं साहित्य विसर्जन करा म्हणले ब्राह्मण काका। गंध, अष्टगंध, त्याच्याबरोबर हळदी कुंकू नवीन आणायचं आहे। आत्तापुरतं ब्राह्मण काकांनी दिलेलं आहे मला 2 वाट्या हळदी कुंकू। तर इथं एकदम लपलपीत तिखट झणझणीत मेथीची भाजी बनवत आहे आणि बाजरीची भाकरी आणि शिरा आहे आज जेवणाला। दुसरं काय नाही बनवलं मी आज, कारण भाजीला पण काय नाही फोडणी रात्री 2 मेथीच्या गड्ड्या आणल्या, त्याच्यामुळे मेथीची भाजी बनवत आहे। आणि देवाला नैवेद्य दाखवलेला आहे शिऱ्याचा। आणि आता मेथीची भाजी झाली की भाकरी बनवते आणि मस्त सकाळ सकाळी जेवण करायला घेतो। आता 9 वाजलेले आहेत, म्हणजे माझा स्वयंपाक लवकर होणार आणि लवकर जेवण करणार आम्ही। कारण आज रविवार आहे, तसं आम्ही उशिरा उठत असतो, पण आज मी चक्क 4 वाजता उठलेले, पहाटे 4ला। काल 13वा होतं त्यामुळे दिवसभर काम करून थकलेली मी, जेवण वगैरे बनवलं सगळं आपलं नैवेद्याचं। काल रात्री 9:30 वाजता झोपलेली मी, त्याच्यामुळे आज मला पहाटे 4 वाजता जाग आली। तर छान वाटतंय लवकर उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर। असं रोज उठलं पाहिजे आणि रोज लवकर झोपलं पाहिजे। सुसला जाणार आहे? हो जायचं ना बाळा, तिकडची साफसफाई करायची, कारण तिकडं 14-15 दिवस झाले त्रिपुरारी पौर्णिमेला गेलेलो आम्ही, त्याच्यानंतर गेलोच नाही। त्याच्यानंतर अशी दुःखद घटना झाली, त्याच्यामुळे गेलो नाही आम्ही। तर आज जाणार आहे। इथे पप्पा सगळं आवरून घेते ते। आणि आज झाडू नाही मारायचं ना? आज झाडू नाही मारायचं, आज फक्त कापड्याने असं गोळा सरकवायचं। हा काय आज झाडू नाही मारायचं, ही लक्ष्मी आहे ना, झाडू नाही मारायचं, फक्त कापडाने गोळा करायचं, एकत्र करायचं। आणि निर्माल्य आहे हे, नद्या आता स्वच्छ राहिल्याच नाही ना, आता नदीत विसर्जन केलं असते। आता हे आपलं विसर्जन निर्माल्य जे महानगरपालिकेने ठेवलं आहे तिथं। तर मैत्रिणी आम्ही जेवण करत आहे, तुम्ही पण या जेवण करायला। तर ही चकली आणि लाडू काल माझा छोटा भाऊ घेऊन आलेला, तुम्ही पण या जेवण करायला। आता आई काम करायला घेते, मगाचपासून झोपलेले। 1 तास झोपले मी, 4 वाजता उठलेले। जेवण करायला सुस्ती आली, 1 तास झोपते आणि नंतर मग कामाला सुरुवात करते। भांडी तर धुवून झालेली आहेत, आता किचन ओटा साफ करते, त्याच्यानंतर आम्ही आमच्या नवीन घरी जाणार आहे। या इथं पूजा करून उरलेली फुलं आहेत, ती मी आता ह्या तबकडीवरती ठेवते, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि घरातलं वातावरण पण प्रसन्न राहतं। आता दुपारचे 3 वाजलेले आहेत, अजून पण आम्ही आमच्या जुन्याच घरी आहोत, नवीन घरी जाणं काही झालं नाही। कामं होती 12-1 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर सारखं कोणतरी येत राहतं भेटायला, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला आहे। चला तर हे पंचपाळ मी देवाजवळ ठेवते। हे हळदी कुंकू मी गौरीजवळ ठेवणार आहे आणि हे हळदी कुंकू आपल्या घरी सुवासिनी स्त्री आल्यानंतर त्यांना लावण्यासाठी वरतीच ठेवणार आहे। तर हे
या इथं ठेवते. आणि हे हळदी कुंकू जुनं आहे, ते मी आज विसर्जन करणार आहे. कोंडजी चला, आवाज बंद करा बाळांनो, यांचं काय चाललेलं असतं काय नाही. आती बेटा, टकलू टकलू आती. नारळ झाडाला खूप सारे नारळ लागलेले आहेत. इथे एक झाड आहे आणि त्या तिकडे एक झाड आहे, तिकडे पण नारळ लागलेले आहेत. हे लाजूळ झाडाला पिंक कलरचं फूल आलेलं आहे, असं लाजलं झाड. आणि हे आवळं झाड सुकत चाललेलं आहे, पानझडी होत आहे याची. आणि हे बेलाचं झाड पण थोडंसं सुकलेलं आहे, कारण 2-3 दिवस याला पाणीच मिळालं नाही, कोण खाली आलं नाही पाणी घालायला, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. आणि या इथं गोकर्णीला फुलं आलेले आहेत. वा वा वा, छान छान फुलं पण बघा आतमध्ये लपलेली आहेत. आता ह्याला अशीच राहू देते, काढणार नाहीये मी. झाडांना फुलं छान शोभून दिसतात. कानाला काय घेतलं नाही, कानाला ओढणी आहे, तिकडून घेऊन येते. आता तर नाही लागणार थंडी जास्त. तिकडे लागते गार. हा, येते वेळेस घेऊन येते तिकडून. बसू. पाहायला नाही घेतलं माझे. अरे सॉक्स नाही घेतले. आम्ही पोचलेलो आहोत आमच्या नवीन घरी. फोंडेजी गेटचं कुलूप उघडतात. अरे अरे, झाड सगळं सुकून गेलेलं आहे पारिजातचं. पाणी नाही मिळालं ना याला बरेच दिवस, असं सुकलेलं आहे. पण आवळ्याचं झाड नाही सुकलं, हळदीचं पण थोडंसं सुकलेलं आहे. अगोदर हे स्वच्छ करून घेते आणि मग पाणी घालते झाडांना. सगळे सुकलेले झाड, फक्त ना ओळख झाड सुकले नाही, हिरवगार नाही झालेले. आता मी किचनची स्वच्छता करत आहे. एवढ्या भागाची स्वच्छता झालेली आहे, शेगडी पुसलेली आहे आणि एवढी सगळी भांडी धुतलेली आहेत. आणि आता इकडचं स्वच्छ करून घेते. राम सिया राम जय जय राम, राम सिया. मी किचन ओटा स्वच्छ केलेला आहे आणि फोंडेजी आता फरशी पुसतायत. 2 बेडरूमची झालेली आहे फरशी पुसून, आता हॉल पुसतायत. इथं खूप थंडी आहे. मला तर पाण्यात हात घालून वाटत नव्हता, एवढं बर्फासारखं पाणी झालेलं. तरी पण म्हणलं भांडी धुवायला पाहिजे, सुतर काढायला पाहिजे, म्हणून मी स्वच्छ सगळं किचन ओटा केलेला आहे. बाकी वरचं वगैरे पुसणं नाही होणार आहे. आता 5 वाजलेले आहेत आणि आताच या इथं एकदम थंडी वाजायला लागलेली आहे. काही करायचं. नवीन घराचा परिसर, सगळी डोंगर झाडे असल्यामुळे थंडी जास्त आहे या ठिकाणी. वा वा वा, हिरवळ मला खूप आवडते. झाडं पाहिल्यानंतर मन कसं प्रसन्न होऊन जातं. धुके आलेले डोंगरावरती. या डोंगर झाडीमुळे या भागामध्ये खूप थंडी असते. दिवे सुद्धा मी स्वच्छ धुलेले आहेत आणि फोंडेजी बाहेरचा ओटा धुत आहेत. पुसते बाहेरचं. तर इथं पाणी मारलेलं आहे. या कुंडीमध्ये मी इकडचा पालापाचोळा जाळलेला आहे. पाणी मारा फोंडेजी. हा 2 पंते आहेत दिवाळीत दिवे लावून दरवाजासमोर. हे 2 इथं धुते.
घर एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि फोंडेजी आता जिना पुसतायत. आणि आता आपण झाडाकडे जाऊया. तर शेवग्याचं झाड खूप उंच गेलेलं आहे. वा 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 खूप छान. आणि पपया पण लागलेल्या आहेत. मागच्या वेळेस मी खूप साऱ्या पपया घेऊन गेलेल्या इथून. तर पपया पिकलेल्याची आणि खाते वेळेसची एक व्हिडिओ क्लिप आम्ही काढून ठेवली आहे 4-5 दिवसापूर्वीची. तर ती क्लिप मी या व्हिडिओमध्ये जॉईन करेन. खूप छान गोड पपया आहेत. नॅचरल पद्धतीने पिकलेल्या आहेत त्या पपया. तर ही सुद्धा पिकणार आहे आपली पपई. तर अशी वाट पाहावी लागती थोडीशी पिवळसर होण्याची. मग ह्या पपया एक 8-10 दिवसानंतर पिकतात. तर इथं गोळा करून ठेवते मी. आणि आता ही सुद्धा तोडते. तर ही तर खूप मोठी, सगळ्यात मोठी पपई ही. वा वा वा. ई बाबा खूप ओझ आहे याच्यामध्ये. खूप गोड आहेत. खरं का? ही पपई आणखी कळी आहे त्याच्यामुळे हिला नाही तोडणार आहे. ह्या पपया 2 मी घेऊन जाते घरी. ठेवते अगोदर पपया नंतर आतमध्ये घेऊन जाते कारण मला चढावं लागेल ओटा हा. फोंडेजी झालं की नाही? फोंडेजीने आज खूप काम केलेलं आहे. चला मच्छर खूप चावत आहेत इकडे ना. मच्छरांचा त्रास खूप आहे. 5:30-6 वाजता मच्छर यायला सुरुवात होते. ते 7-7:30 पर्यंत मच्छर असतात. तेही मच्छर एवढे मोठे मोठे असतात. बस बाकी काही नाही. इकडं खूप सुंदर वातावरण आहे एकदम गावाकडच्या सारखं. चला बाय घर. येतो पुढच्या शनिवारी. काय नाही राहिलं तुमच्या बरोबर. काहीच नव्हतं. ही पिशवी होती. घ्या ही पिशवी घ्या. धन्यवाद. हां जी करायचंय का मग? डोंगर खूप सुंदर दिसत आहे आणि डोंगरावर असं वाटतंय की सगळा धूर धूर पसरलाय पण हे आहेत धुके. एकदम खेडेगावासारखं वातावरण आहे इकडं. आणि हा आहे म्हशीचा गोटा. ह्या खऱ्या आपट्याला लहान लहान पानं असतात अशी छोटी छोटी पानं. मोठ्या मोठ्या पानाचा पण आपटा असतो पण तो खरा आपटा नाहीये. तर ते आहे कांचनचं झाड आहे. तर हा आहे रिअल आपटा, खरा आपटा. चला. तर बाजारामध्ये त्या कांचनच्या झाडाची पानं पण आपट्याची पानं म्हणून विकली जातात. फोंडेजी गेलीत पुढे. तर या इथं पण पपईचं झाड आहे. तर ह्या लोकांनी पपईच्या झाडाला झाकलेलं आहे साडीने. आणि इथं छान मका लावलेली आहे. कशासाठी झाकलंय मला नाही माहित. चाललेत इथं कुंपण केलेलं ताराचं. आणि लोक कीड आपल्या पपई झाडाला लागली कीड. मग फिर कैसे क्या बोल रहे हो? दुष्ट नाही हो. दुष्ट पण नाही लागत. त्याचं गणित मला माहित नाही की पपईच्या झाडाला असं का साडी किंवा कापड बांधतात ते. चला अंधार पडत चाललेला आहे. फोंडेजीने गाडी त्या तिथे लावलेली आहे आणि इथं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे लोक अशी गाड्या लावतात. आणि पावसाळ्यात तर हे सगळं पाण्यानं भरलेलं असतं. हा आहे गोडा पण इथले शेतकरी रस्ता देत नाहीये त्याच्यामुळे हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे फक्त इथं. नाहीतर हा एरिया खूप सुंदर आहे. एकदम छान वाटतं गावाकडे आल्यासारखं. पुढच्या महिन्यामध्ये पाणी कमी होईल ना रस्त्यावरचं इकडचं खड्ड्यातलं. ह्या शेतामध्ये भात लावतात शेतकरी इकडचे. फक्त भात पिकच घेत वाटतं ना इकडं. दुसरं कुठलं पीक नाही घेत. फोंडेजी माझं स्वेटर सुद्धा गार पडलेलं आहे. एवढं गारठ आहे इकडं. बसू. काय म्हणते माणूस सवयीचा गुलाम असतो त्याप्रमाणे झालं माझ्याशी आज. चला तर मग आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि येते वेळेस मी भाजी सुद्धा आणलेली आहे आणि आता स्वयंपाक करून घेतो त्यानंतर जेवण करतो. तर आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.